नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिका सी वॉर्ड ऑफिस क प्रभाग क्षेत्र आणि हे वॉर्ड अधिकारी आहेत आपले धनंजय थोरात साहेब. हे नागरिकांना कधी भेटतात याची कोणती इथे माहिती त्यांनी प्रदर्शित केलेली नाही आहे. आता आम्ही 1:30 वाजल्यापासून आलो आहे. 1:30 वाजल्यापासून हा टाळा लागलेला होता, तो टाळा खोललेला आहे आणि बाहेर सामान्य नागरिकांना बसण्यासाठी खुर्चीही नव्हती. तर आता त्यांनी इथले जे काका आहेत त्यांनी खुर्च्या बाहेर काढलेल्या आहेत. साहेब 1 तासापासून कुठे गेलेले आहेत याची माहिती आपल्याला अजूनपर्यंत भेटली नाही. आपण त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. मॅडम, साहेब किती वाजेपर्यंत भेटतील काय अंदाज? साहेबांना भेटायचं आहे. कोणाला? काका, साहेबांना भेटायचं आहे. 1 तासापासून आम्ही इथं आहे. साहेब किती वाजता भेटतील? कुठे गेलेत काही याची माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला नाही माहिती? ओके. कोणाला माहिती असेल? कंकरे साहेब. कुठे भेटतील कंकरे साहेब? 1 नंबरला भेटतील कंकरे साहेब. कंकरे साहेब कोण आहेत? कंकरे साहेब हां, अधीक्षक आहेत. कुठे भेटतील? ते बाहेर गेले. आणि आपले साहेब कुठे आहेत? थोरात साहेब. तुम्हाला माहीत ना, तुमचं KDMC आहे. ओके. कंकरे साहेब आले का? थोरात साहेबांना भेटायचं आहे. वरती आहेत. ओके. भेटाय हां, गोपनीय काम चालू आहे. याद्या बनवणं काम चालू आहे. ओके. किती वाजता भेटतील? सामान्य नागरिकाला किती वाजता भेटतात ते? काय ते टाइम टेबल पण नाही लावला का? इलेक्शनची ड्युटी येते तिथं बाहेर लिहायला पाहिजे ना की साहेब आज उपस्थित नाही आहेत, सामान्य नागरिकांना भेटण्याला वेळ नाही आज. साहेबांचा हालचाल रजिस्टर आहे का इकडे? हां साहेब, साहेबांचा हालचाल रजिस्टर आहे का? साहेब जर का 1 तासाभर जास्त त्यांच्या कॅबिनमध्ये नाही आहेत तर त्यांनी नोंद करून जायला पाहिजे की कुठे गेलेत. आहे हालचाल रजिस्टर आपल्याकडे? हां, त्यांच्याकडे. आता तिथे त्या काकांनी सांगितलं की कंकरे साहेबांना विचार. कंकरे साहेब, आहे हालचाल रजिस्टर कोणाकडे? थोरात साहेबांचा. काम साहेबांशी बोलायचं आहे, थोरात साहेबांशी. तर साहेब कुठे आहेत? हां, कॅबिनमध्ये लॉक आहे, कॅबिनला लॉक आहे. कंकरे साहेबांना माहीत नाही आहे. त्यांचं हालचाल रजिस्टर कुठं असतं साहेबांचं? मॅडम, थोरात साहेबांचं हालचाल रजिस्टर आहे आपल्याकडे? 1 नंबरवाले सांगतात तिकडे बघा. नाही आहे तुमच्याकडे? 1 नंबर कॅबिन म्हणजे तेच ना, तिथं समोर बसले ते कंकरे सरांकडे हालचाल रजिस्टर असतो साहेबांचा. साहेब जर का तासभर जास्त त्यांच्या कॅबिनला नाही आहेत म्हणजे त्यांनी नोंद करून कुठेतरी जाणं आवश्यक आहे. त्यांनी नोंद केलेली मला हे पाहिजे, डायरी पाहिजे, नोंद होईल अशी डायरी असते. ते तरी माहिती आहे तुम्हाला? रजिस्टर असतो माहिती आहे ना? तो कोणाकडे असतो? त्यांच्याकडे. साहेबांचा हालचाल रजिस्टर बघा ना जरा. हे आता 1 नंबर कॅबिन मॅडम सांगतात 1 नंबर. हा 1 नंबर आहे. 1 नंबरमध्ये पण हालचाल रजिस्टर नाही आहे साहेबांचा. आणि इथे जे होते आताशी बसलेले तेही आपलं उत्तर नव्हतं त्यांच्याकडे म्हणून ते गायब झालेत. कंकरे साहेब पण निघून गेले, त्यांनाही काही माहीत नाही. इथे जे महाशय होते तेही नाही आहेत आता. बघूया, त्या दिवशी आपल्याला परदेशी मॅडम भेटल्या नव्हत्या, आज आपल्याला थोरात साहेब भेटतात का ते बघूया. आणि असं लावून ठेवतात कॅबिन
का जशी काही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे याच्यात काहीतरी लाखोंचं घबाड लपवलेलं आहे, या उद्देशाने लॉक करून ठेवलेलं असतं ऑफिस हे. सामान्य नागरिकांना भेटत नाही. आज जवळपास 4 फेऱ्या माझ्या झाल्यात थोरात साहेबांना भेटण्यासाठी, पण अजूनपर्यंत ते मला भेटलेले नाही आहेत आणि ते कोणाला माहिती नाही आहे ते कुठे आहेत नक्की. काका कुठे आहेत साहेब? साहेब कुठे आहेत? काही नोंद वगैरे आहे का त्याची? हा, साहेबांची एक वही असते, नोंदवही असते, नोंदवही. साहेब कुठे जाणार असतील तर त्याला चला ना, मला दाखवा, कोणाकडे असेल दाखवा. कोण आहे? कोणीच नाही तिथं. वरिष्ठ गेले सगळे पळून, सगळे गेले. कोणाकडे उत्तरच नाहीये काही. काय असाच भोंगळ कारभार आहे का सगळीकडे? कोणाला? हे गायकवाड साहेब. हां, गायकवाड. हां, हे गायकवाड साहेब आहेत. तुम्ही कोण आहेत साहेब? तुम्ही कोण आहेत? तुमचा आयडी कुठे आहे? मी इकडे असतो. तुमचा आयडी कुठे आहे? आयडी घालून ठेवा. बांधकाम विभाग आहे ना तुमच्याकडे? मग साहेब कुठे गेलेत काय माहित आहे का? कुठे? कधी? अहो 1:30 वाजलं. हा, त्याचं रेजिस्टर काही आहे का साहेबांचं? साहेब कुठे गेलेत? कारवाईला जर का गेले असतील साहेब तर त्यांनी नोंद करून जायला पाहिजे. नोंद करून जायला पाहिजे. ती नोंद आहे का? हा, साहेबांशी बोलायचं नाही, साहेबांशी भेटायचंय मला. कुठे? मग आता कुठे गेले? 1:30 वाजल्यापासून मी इथं आहे, 1 तासापासून इथं आहे. कुठल्या साईटवर गेलेत? नोंदवही असेल ना एखादी. साहेबांची हालचाल रजिस्टर असतो. जर का तासभरापासून जर का जास्त ते बाहेर कुठे जात असतील तर त्यांनी नोंद करून जाणं आवश्यक आहे. आहे का काही नोंदवही? हालचाल रजिस्टर बोलतात त्याला. आहे का? अजून कोणत्या वेगळ्या डिपार्टमेंटला विचारणं आवश्यक आहे का? 1 नंबर झाला आपला अनधिकृत बांधकाम, 2 नंबर बांधकाम, यांनाही माहीत नाही आहे. अजूनपर्यंत आलेले नाही साहेब. जे लेटर रिसीव्ह करतात. हां, साहेब आलेले आहेत. साहेब आलेले आहेत. हो, डायरेक्ट नाही जाऊ शकत ना. उघडं ठेवा, दरवाजा उघडा ठेवा. साहेब कुठे आहेत आता? हां, येऊ दे ना. आलेत ना साहेब? हां, येतो. यांच्याशी बोलून झालं का तुमच्याकडे येतो मी. ओके. नमस्कार साहेब, थोडं बोलायचं होतं. हां, मला मॅडम आले पुढे, मॅडम तिकडे जायचं. बोला काय बोलणार? काय? अहो मला इलेक्शनचं काम चालू आहे. मग किती वेळात परत याल तुम्ही? 1 तास जाईल मला. 1 तास जाईल. मग तुमचा हालचाल रजिस्टर असेल त्याच्यावर नोंद करून जा ना साहेब. मी ऑफिसमध्ये वरती बसलोय. माझं हां. इलेक्शनचं काम चालू आहे. ओके, मी ठीक. अजून ऑफिस सोडलेलं नाही. ठीक आहे. मग आम्हाला किती वेळात तुमचं नाव काय पहिलं मला भेटाल? सांगा. रुपेश पाटील माझं नाव आहे. मी एक सामान्य नागरिक आहे तुमचं नाव सांगा. आणि तुम्ही काही वॉर्डात मोबाईल रेकॉर्डिंग करता ऑफिस. नाही, फेसबुक लाईव्ह आहे. काय ते फेसबुक काय लाईव्ह करताय तुम्ही? करा ते. हां. मग आम्ही आमची इलेक्शनची कामं करतोय. त्यात तुम्ही जर अडथळा असेल तर मला ओके. तुमची कारवाई करा. ठीक आहे. बोला तुमचं काय काम होतं? काम बोलू शकता नाही, आपण? बोला. वॉर्डातील समस्या आहेत. वॉर्डाची समस्या हां. आहे. संध्याकाळी भेटा. ठीक आहे. हे असे साहेब आहेत, इलेक्शन ड्युटी लागलेली आहे. यांच्याकडे कोणतंही हालचाल रजिस्टर नाही आहे. कोणालाही उत्तर हे देण्यात हे नाही आहेत. फक्त नाव लिहून काय, मी लेटर दिले साहेब माझ्या नावानिशी. सोडलेलं नाहीये. हां? वरती बसून माझं काम अहो मग तुमच्या ऑफिस तुमचे ना मी समस्या कोणाकडे मागायच्या? अरे आमचं कामच चालू आहे.
कोणाशी सोडले नाही मी. आवाज थोडं कमी ठेवलं चालेल, मी शांततेत बोलतो साहेब. फेसबुक लाईव्ह हा, करता ना. हो. तुम्हाला तुमच्या हो तुमच्या हो 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 तुम्ही सगळं बरोबर करताय. बरोबर. आणि तुम्ही कशाला बोलतो का? तुमचा आयडी कुठे आहे साहेब? नक्की थोरात साहेब आहेत का तुम्ही? खिशात आहे, मी नक्की चाललो. थोरात साहेब आहेत का तुम्ही? आयडी घालत चला साहेब, कारण का तुम्ही मालक नाही आहेत, पाटील साहेब, सेवक आहात तुम्ही. पाटील साहेब, तुम्ही पण आज सुज्ञ आहात. हा. तुमची कामं करा. ठीक आहे, थोरात साहेब आपल्याला भेटलेले नाही आहेत अशा रीतीने. परत या रूमला त्यांनी लॉक लावलेला आहे. आले, बहुतेक त्यांनी काहीतरी आणलेलं, डायरेक्ट तिकडे वॉशरूमकडे तिजोरी बहुतेक त्यांची आहे, तिकडे त्या तिजोरीमध्ये काहीतरी ठेवलं आणि पुन्हा इलेक्शनच्या ड्युटीला निघून गेले का कोणत्या वसुलीला निघून गेलेत याचं काही आपल्याला अजूनपर्यंत पत्ता नाही आहे. साहेब नक्की ते थोरात साहेबच होते का कोण होते हेही माहीत नाही आहे. ठीक आहे, आता आपण बघूया की ते इलेक्शन ड्युटी गोपनीय काय आहे, एवढं गोपनीय काय आहे तर ते बघूया आपण. गोपनीय वरच्या माल्यावरती असणार आहेत. गोपनीय काम चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर गोपनीय कामाचं त्यांना महानगरपालिका मुख्यालयातून तसं काहीतरी गोपनीय लेटर आलं असेल, काम करण्याचा आदेश आला असेल, तर तो आदेश आपल्याला दाखवणं महत्त्वाचं आहे. ते जर का गोपनीय नक्की तसे हे असेल तर आपण नक्कीच त्यांना डिस्टर्ब नाही करू, आपण निघून जाऊ. ठीक आहे, इलेक्शनचं काम कुठल्या कॅबिनला चालू आहे? इलेक्शनचं काम गोपनीय काम कोणत्या विभागात चालू आहे? कोणत्या? किती? 4 नंबर. ठीक आहे. आता थोरात साहेब इथेच होते मगाचपासनं? इथंच होते का? काय काम करत होते? इलेक्शनचं काम. गोपनीय काम आहे का काही? ते असं हेच आहे का काम? ते हेच काम आहे का? ते हेच आहेत का पेपर त्याचे? हां, गोपनीय काम आहे ना? जरा सांभाळून ठेवा, कोणी बघेल. ओके. आणि काका तुम्ही इथे असता का? तुमचा आयडी घाला तुम्ही. ऍक्च्युली आहे ना, आता साहेब कुठे गेले? मी फक्त काय सांगतो, ऍक्च्युली आहे ना मला हे ओके, म्हणजे ठीक आहे, ठीक आहे, रजेवर आहे. समजलं त्यामुळे मी आयडी समजलं. ओके ओके ओके. आता साहेब कुठे गेलेत? हेड ऑफिसला गेलेत. त्यांची त्यांचा हालचाल रजिस्टर आहे का त्यांचं? कुठे जातात, कुठे येतात, ते कुठे नोंद करतात का? हां, त्यांचं कोण आहे? पीए कोण आहे? हां, कन्नू. पूर्ण नाव त्यांचं काय? नाही माहिती. ओके. हां, या आता आपले वॉर्ड ऑफिसर थोरात साहेब आहेत. अजून दुसरे कोण साहेब आहेत इथे? कंकरे साहेब कोण आहेत? बांधकामला. ओके, ठीक आहे. इलेक्शनच्या कामानिमित्त साहेब गेलेले आहेत बाहेर. आता यांचं पेपरवर्क वगैरे कोण करतो? यांचा पीए कोण आहे? पर्सनल असिस्टंट कोण आहे साहेबांचा? 1 नंबरला. यांचं काही हालचाल रजिस्टर आहे का? नाही. हां, नाहीच आहे. नाही आहे ना मॅडम? तुम्हाला माहिती आहे हालचाल रजिस्टर असतो कुठे आहे? जरा बघायला भेटेल मला? प्लीज सहकार्य करावे. साहेबांचं हालचाल रजिस्टर. साहेब कुठे येतात, कुठे जातात? म्हणजे त्यांना विचारणारं कोणीच नाही आहे. नक्की KDMCचे कर्मचारी आहेत का प्रायव्हेट कर्मचारी आहेत? ते कुठे येतात, कुठे जातात हे माहीत असलं पाहिजे ना. सामान्य नागरिकाला भेटण्याची वेळ काय ती त्यांनी लिहिली नाही बाहेर. कोणाकडे असेल तो? हां, मला हालचाल रजिस्टर दाखवा. साहेब कुठे गेलेत, कधी येणार आहेत, त्यांनी काही नोंद केली आहे का? कोणाकडेच उत्तर नाही. काही नाही आहे. तुम्हाला माहीत नाही आहे? आतमध्ये आहे का बघा हालचाल रजिस्टर. जरा चेक करा टेबलवर तुम्ही. हां, कोणीच नाही. नाही ते साहेबांचा हालचाल रजिस्टर कुठे आहे का? इकडे नाही.
गायकवाड साहेब नमस्कार. साहेबांचं हालचाल रजिस्टर कुठे असेल तुम्हाला काही अंदाज आहे का? मला माहित नाही साहेब. तुम्हाला माहित नाही. तुम्ही ओके काढताय असं. हो हे चुकीचं ओके आहे. हे चुकीचं आहे. तुम्ही साहेबांशी बोलू शकता. हो तुम्ही साहेबांशी बोलू बरोबर शकता. बरोबर ओके ओके साहेब गेलेत. हे पर्सनल असिस्टंट होते ना साहेबांचे? हे होते. आमचा अमोल बांधकाम डिपार्टमेंट आहे. हे अनधिकृत डिपार्टमेंट वेगळं आहे. म्हणजे साहेबांचं सहकारी कोणीच नाही आहे का? ओके ठीक आहे. अशा रीतीने इथंही आपल्याला समजतंय. गंमत बघा, त्या दिवशी आपण मुख्यालयात गेलेलो अनिता परदेशी मॅडमच्या इथे. अनिता परदेशी मॅडम आपल्याला भेटल्या नाही तिकडे आणि मॅडमचं हालचाल रजिस्टरही भेटले नाही. आजही तोच आहे. साहेब आले गेले, कुठे गेले, कशासाठी गेले, कोणतीही नोंद नाही आहे, काही नोंद नाही आहे. यांना विचारणारं कोण नाही. यांचा मनमानी कारभार इथे KDMCमध्ये चालू आहे. सर्व डिपार्टमेंट म्हणजे डोंबिवली महानगरपालिका येथे नक्कीच लोकप्रतिनिधी जे असतील त्यांनी तरी यांच्यावर वचक ठेवावा आणि यांची हालचाल डायरी तपासून बघावी. नक्की हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचीच कामं करतात की पर्सनल कोणते कॉन्ट्रॅक्टर असतील, बिल्डर असतील त्यांची कामं करतात, हे तपासण्यासाठी जे लोकप्रतिनिधी असतील त्या लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे ही विनंती. धन्यवाद.